नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगारांच्या मुलांना 10वी आणि 12वी मध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळाले असतील तर 10,000 रुपये स्कॉलरशिप मिळणार आहे. या स्कॉलरशिपचा अर्ज कसा करायचा, डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. या ठिकाणी होम पेजवर आल्यानंतर कंस्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट ॲक्शन या ठिकाणी न्यू क्लेम या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, जो की MH पासून सुरू होतो. टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही करण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP गेला असेल तर OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी आपली संपूर्ण प्रोफाईल ओपन झालेली आहे. आपला रजिस्ट्रेशन डेट, रिन्युअल डेट, रजिस्ट्रेशन नंबर, आधार नंबर, आपली फोटो, या ठिकाणी नोंदणी स्थिती ही ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे, तरच आपल्याला क्लेम करता येणार आहे, अन्यथा क्लेम करता येणार नाही. त्यानंतर फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर मोबाईल नंबर, जेंडर, मॅरेज स्टेटस, डेट ऑफ बर्थ आणि एज ही संपूर्ण माहिती शो होईल. त्यानंतर बँक डिटेल या ठिकाणी आपल्याला ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचीच बँक डिटेल द्यायची आहे. मी यापूर्वी क्लेम केला होता म्हणून माझी ऑटोमॅटिकली डिटेल आलेली आहे. जर तुम्ही नवीन क्लेम करत असाल तर आपल्याला बँक डिटेल द्यावी लागणार आहे. ह्या ठिकाणी आपल्याला बँकेचा IFSC कोड टाकून घ्यायचा आहे. बँकेचा IFSC कोड टाकल्यानंतर बँकेचे नाव, बँकेची शाखा, बँकेचा पत्ता ऑटोमॅटिकली शो होईल. त्यानंतर आपल्याला अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत आपल्याला कन्फर्म अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. जर तुम्ही यापूर्वी क्लेम केला असेल तर तुम्ही पाहू शकता, व्ह्यू बँक पासबुक चेक करू शकता कोणतं पासबुक दिलं होतं. त्यानंतर सेंटर या ठिकाणी आपल्या बांधकाम कामगार सुविधा केंद्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे. याच केंद्रावर पुढे आपल्याला व्हेरिफिकेशन करण्यासाठी जायचं आहे. त्यानंतर योजना, आपल्या इथं 4 योजना आहेत: शैक्षणिक कल्याण योजना, आरोग्य कल्याण योजना, आर्थिक कल्याण योजना आणि सामाजिक कल्याण योजना. आपली शैक्षणिक आहे म्हणून मी शैक्षणिक कल्याण योजना सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर आता ह्या ठिकाणी स्कीम सिलेक्ट करायची आहे, तर E02 ही स्कीम सिलेक्ट करून घ्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर ह्या ठिकाणी नवीन ऑप्शन आलेला आहे, स्टुडंट सरळ ID, यालाच आपण पिन ID सुद्धा म्हणतो, जो की 11 अंकी असतो. मी टाकून घेतो. हा ID आपल्याला कॉलेज किंवा शाळेमधून मिळून जातो. त्यानंतर सर्च या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्या मुलाची संपूर्ण डिटेल शो होईल: स्टुडंट नेम, स्कूल ॲड्रेस, तालुका, डिस्ट्रिक्ट, प्रिन्सिपल मोबाईल नंबर, स्टुडंट ID, स्कूल कोड, स्कूल नेम, जेंडर, स्टुडंट ID, त्यानंतर मदर्स नेम आणि डेट ऑफ बर्थ ही संपूर्ण माहिती शो होईल. त्यानंतर आपल्या मुलाचं नाव ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी स्क्रोल करून घेतो. नाव सिलेक्ट केल्यानंतर आधार नंबर आणि वय या ठिकाणी शो होईल. त्यानंतर येता आपल्याला ह्या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे, आपण 10वी मध्ये पास झालो किंवा 12वी मध्ये पास झालो हे या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी 10वी मध्ये पास झालो होतो म्हणून मी या ठिकाणी 10वी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर शाळेचे नाव, शाळेचा पत्ता,
त्यानंतर सीट नंबर जो की 10वीला पास झालो होतो तो सीट नंबर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एज्युकेशन बोर्ड, त्यानंतर पासिंग इयर आणि आपल्या 10वीमध्ये किती मार्क पडले आणि एकूण मार्क किती होते ते या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. टक्केवारी ऑटोमॅटिकली येऊन जाईल. मी संपूर्ण माहिती टाकून घेतो. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंटची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे. तुम्ही JPG PDF दोन्ही स्वरूपात तुम्ही अपलोड करू शकता. मी स्क्रोल करून घेतो. या ठिकाणी आपल्याला पहिला डॉक्युमेंट करायचा आहे मार्कशीट. जर तुम्ही 11वी मध्ये असाल तर 10वीची मार्कशीट अपलोड करा. जर फर्स्ट इयरला असाल तर 12वीची मार्कशीट अपलोड करा. मी 11वीला आहे म्हणून मी 10वीची मार्कशीट अपलोड करून घेतो. त्यानंतर आयडेंटिटी कार्ड, या ठिकाणी आपल्याला 11वीचं आयडेंटिटी कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे चालू वर्षाचं. त्यानंतर चालू वर्षाचा बोनाफाईड अपलोड करायचा आहे, म्हणजेच 11वीचा बोनाफाईड अपलोड करायचा आहे. जर तुम्ही फर्स्ट इयरला असाल तर फर्स्ट इयरचं आयडेंटिटी कार्ड आणि बोनाफाईड अपलोड करून घ्या. त्यानंतर आपल्या मुलाचं आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. आधार कार्ड PDF मध्ये अपलोड करून घ्या. दोन्ही साईड आपल्याला मर्ज करून घ्यायचे आहेत आधारच्या आणि अपलोड करायचं आहे. त्यानंतर राशन कार्ड अपलोड करून घ्या. त्यानंतर शैक्षणिक घोषणापत्र, या घोषणापत्राची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे. तुम्हाला थोडक्यात घोषणापत्र सांगतो कशा स्वरूपात भरायचं आहे. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं सुरुवातीला संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या रिकाम्या जागेमध्ये आपल्या मुलाचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ठिकाण जे काय असेल ते टाकून घ्या. त्यानंतर दिनांक, त्यानंतर ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांची या ठिकाणी सिग्नेचर आणि त्यांचं संपूर्ण नाव या स्वरूपात आपल्याला सेल्फ डिक्लेरेशन भरून घ्यायचं आहे. मी अपलोड करून घेतो. या ठिकाणी 6 डॉक्युमेंट मी अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही नवीन भरत असाल तर या ठिकाणी 7वा ऑप्शन येईल बँक पासबुक. ज्यांचं लेबर कार्ड आहे त्यांचं बँक पासबुक आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे. मी यापूर्वी क्लेम केला होता म्हणून मला हे ऑप्शन आलेलं नाहीये. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाय या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर व्हिजिट डेट, जे आपण वरी तालुका केंद्र सिलेक्ट केलं होतं त्या केंद्राला व्हिजिट करण्याची तारीख या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी तारीख सिलेक्ट करून घेतो. याच तारखेला आपल्याला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन व्हेरिफिकेशनला जायचं आहे. संपूर्ण डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जा. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी टिक करायची आहे आणि सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी थोडा वेट करा. आपलं ऍप्लिकेशन सक्सेसफुली सेव्ह झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पोचपावती क्रमांक आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर, या लेटरची एक प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्ही योजना पाहू शकता E02 आणि लाभाची रक्कम ही 10,000 रुपये आहे. जी तारीख आपण सिलेक्ट केली होती आणि जे तालुका केंद्र सिलेक्ट केलं होतं त्या केंद्रावर आपल्याला ही पावती आणि आपले जेवढे काही डॉक्युमेंट आपण अपलोड केले होते ते घेऊन जायचं आहे आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. व्हेरिफिकेशन झाल्यानंतर काही दिवसातच आपली रक्कम आपल्या अकाउंटला येऊन जाईल. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.